सध्या कोविडच्या ह्या काळामध्ये सगळ्या शाळा कॉलेजेस सगळं काही बंद आहे, पण सध्या जर शाळा सुरू असत्या तर दिवाळीपूर्व परीक्षेची तयारी आणि यावेळेला सध्या परीक्षा सुरूही असत्या, पण ह्या सगळ्यांमध्ये आता ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा घेण्यात येत आहेत आणि विद्यार्थी सुद्धा आता या ऑनलाईन शिक्षणाला कंटाळलेले आहेत। याच सगळ्या पार्श्वभूमीवरती आता दिवाळी जवळ आली आणि लगेचच 1 डिसेंबरला शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुद्धा आहे। याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आमच्यासोबत एक खास व्यक्तिमत्व आहे। नमस्कार, डीडीसी न्यूज मध्ये मी जया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आणि आज आमच्यासोबत आहेत शिक्षक मतदारसंघामध्ये इलेक्शन लढण्यासाठी उभे राहिलेले उमेदवार, आपल्या अकोल्याचे सगळ्यांचे लाडके शरदचंद्रजी हिंगे सर। सर, तुमचं या विशेष भागात मनापासून स्वागत। धन्यवाद मॅडम। आणि मला सगळ्यात आधी जाणून घ्यायचं आहे की तुम्ही जागृती विद्यालयाला एक शिक्षक आहात, त्यासोबतच एक कला साधक सुद्धा आहात, पण गेल्या 22 वर्षापासून तुम्ही शिक्षण क्षेत्रात काम करत आहात। सर, एवढं तुमचं वय तर वाटत नाहीये, नेमके हे 22 वर्ष कसे काय तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात आहात? मी 22 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात काम करत असताना वेगवेगळ्या ज्या कल्पना असतात माझ्या त्या सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो। आणि हे 22 वर्ष जे आहे दिसत जरी नसले तरी अनुभवाचे आहेत। या 22 वर्षाच्या अनुभवातून मी खूप काही शिकलो। आणि शाळेमध्ये काम करत असताना जो शिक्षक काम करतो त्याला वेगवेगळे अनुभव येतच असतात, तर असं सुरू आहे त्या। सर, नेमकं जागृती विद्यालय किंवा तुमची जॉईनिंग कुठल्या वर्षीची, आता किती वर्ष झाले तुम्ही शाळेमध्ये शिकवत आहात आणि ह्याच्या व्यतिरिक्त एक कला साधक म्हणून तुम्ही आतापर्यंत काय काय ऍक्टिव्हिटी केलेल्या आहेत? मी 98 साली जॉईन झालो आणि त्यानंतर मी आधीपासून मी कला शिक्षक नाही, माझी पोस्टिंग जी आहे ती विषय शिक्षक आहे। मी मराठी शिकवतो। बऱ्याच जणांना असं वाटतं की मी कला महोत्सव घेतला, कलेविषयीचे कार्यक्रम घेतले तर मी कला शिक्षक असेल। मी कला शिक्षक नसूनही कला क्षेत्रात काम करू शकतो, कारण माझ्याकडे मी कला साधक आहे। मी माझ्यासारखे अनेक शिक्षक असतात जे कला साधक असतात। कला शिक्षकाबरोबरच कला साधक शिक्षक एका व्यासपीठावर आला पाहिजे, म्हणून मी ही संकल्पना नवीन या क्षेत्रामध्ये रुजवली। आणि या अगोदर अशी कोणतीच संकल्पना या क्षेत्रामध्ये नव्हती। मला असं पहिल्यांदाच असं वाटलं की काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि वेगळं करण्याच्या दृष्टिकोनातून मी एकाच व्यासपीठावर हे सगळं आणण्याचा प्रयत्न केला आणि तो अनुभव माझा खूप चांगला राहिला। लोकांनी भरभरून प्रतिसाद त्यासाठी मला दिला आणि त्याचमुळे मला आज मतदारसंघामध्ये सगळे लोक ओळखतात। पण सर, आता आपली शाळा अगदी छान चाललेली आहे, आपलं जॉब व्यवस्थित चाललेला आहे, आपण एक कला साधक म्हणून उत्कृष्ट कार्यक्रम सुद्धा देत आहोत, त्यातूनही आपला चरितार्थ होत आहे आणि घरचं बॅकग्राऊंड जे आहे, तुमच्या आई सुद्धा शिक्षिका होत्या आणि तुमच्या पत्नी जे आहेत त्या सुद्धा बँकेला मॅनेजर आहेत, म्हणजे सगळं काही छान असताना नेमकं आपण उमेदवारीला उभं राहायचं असं तुम्ही का ठरवलं? उमेदवारीला उभं राहण्याचं कारण असं आहे की गेल्या 15 वर्षापासून ज्या समस्यांवर चर्चा होते, निवेदनं दिली जातात किंवा आंदोलनं केली जातात, ती उद्दिष्टापर्यंत पोहोचतच नाही। आणि उद्दिष्ट साध्य झालं तर आपण कोणाला श्रेय देऊ शकतो, पण आम्ही सगळेच म्हणजे जेवढे लोक संघटनाचे काम करणारे हे सगळेच आम्ही सगळे निवेदन देतो, आंदोलनं करतो आणि वेगवेगळ्या माध्यमातून जागरूकता निर्माण करतो, परंतु ते उद्दिष्ट मात्र अद्यापपर्यंत गाठल्या गेलंच नाही। जसं जुनी पेन्शनचा मुद्दा असो किंवा मग हा टप्पा अनुदानाचा मुद्दा असो, 20%, 40%, 60%, आणि हे कागदावर वाढत चाललेले आकडे वाढत आहे, पण खात्यात मात्र पगार मात्र त्यांच्या मिळत नाही। ही वस्तुस्थिती मी पाहिल्यामुळेच मी मतदारसंघात निवडणुकी लढवण्याचा यावेळेला विचार केलेला आहे। पण सर, तुमचा तर पगार जो आहे तो तुम्हाला पूर्ण मिळत असतो, तरी सुद्धा आपण शिक्षकांच्या समस्यांसाठी वाचा फोडावी, नेमकं हे तुम्हाला कधी वाटलं? हे बघा, तुम्हाला अतिशय दैन्यावस्था आहे शिक्षकांची। ज्या शिक्षकांना वेतन नाही ते मजुरीवर जातात, कुठे शेतावर कामावर जातात, कोणी भाजी विकतो, कोणी पेपर वाटतो, कुठे रंग काम करतो, हे सगळं मी जवळून पाहिलेलं आहे। माझ्याही शाळेत वेतन नसलेले, टप्पा अनुदानावर 20%, 40%, वाढ बघणारे 60% मिळणारे असे बरेच शिक्षक माझ्या संपर्कात राहतात। मी त्यांची अवस्था बघितली, पैसे नसतात, घरात मुलं बाळ मोठे झाले, काही तर विना वेतनाचे रिटायर्ड सुद्धा झाले। मग अशी अवस्था मी जवळून पाहिली की वेतनच नाही, काम करून राहिला, आज नाही उद्या पगार मिळेल, आणि आश्वासन तर असं मिळते की बस आता आलंच, आणि असं जवळच आलं समजून लोक चिकटून राहतात, परंतु निर्णयापर्यंत पोहोचत नाही। आणि जोपर्यंत खात्यात पैसे येत नाही तोपर्यंत शिक्षकांना नेत्यांवर विश्वास नाही, बाकीच्या तर नाहीच, माझ्यावरही नाही, कारण मतदार जो असतो त्याला खात्यात पैसे पाहिजे। आणि हे कागदावर वाढणारे जे अनुदान हे का वेगवेगळ्या वेळेला वाढलेच आहेत।
म्हणजे 80% 100% आलेले शिक्षक सुद्धा 20%वर समाधान मानावं लागलं. बरं मग ते 20% मिळाल्यानंतर पुढे तरी मिळायला पाहिजे होतं. त्या पुढे सुद्धा त्यांना 20%चे 60% 80% झाल्यावर परत त्यांना मागे आणून पुन्हा 40% द्यायचं, पुन्हा त्यांच्यावर अन्याय करून 18 महिन्याचं वेतनच द्यायचं नाही. तर हे असे प्रकार त्यांची म्हणजे अवस्था अतिशय खराब झालेली आहे. तर यासाठी शिक्षकांनीच आता बाहेर निघालं पाहिजे. शिक्षक उमेदवारच त्या सगळ्या गोष्टीला वाचा फोडू शकतो. सभागृहात स्पष्टपणे अभ्यासपूर्ण तोच मांडू शकतो जो शिक्षक आहे. आणि शिक्षक असलेल्या व्यक्तीला जेवढा अभ्यास असतो तेवढा बाकीच्यांना नसतो. जसं आपण एखाद्या भूमिकेत जाणं, आपण एखादा अभिनय करणे, डॉक्टर झालो बा मी, एखाद्या नाटकात काम केलं, मी डॉक्टरचा अभिनय केला, ही गोष्ट वेगळी आहे. पण मुळात शिक्षक असणं ही गोष्ट खूप वेगळी आहे. कारण शिक्षक म्हणून काम करत असताना त्याचा प्रत्येक बाबीशी संबंध येतो. त्याचा शाळेशी संबंध येतो, संस्थेशी संबंध येतो, संस्था चालकाशी संबंध येतो, विद्यार्थ्याशी संबंध येतो, पालकाशी संबंध येतो, अभ्यासक्रमाशी संबंध येतो, प्रशिक्षणाशी संबंध येतो. त्यानंतर वेगवेगळ्या संच मान्यता, त्यानंतर अनेक सुविधा, सुखसुविधा त्या विद्यार्थ्यांना काय त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास फक्त शिक्षक जो शाळेमध्ये काम करतो तोच करू शकतो. कारण त्याचा त्या क्षेत्राशी त्याचं लगाव असतो, प्रेम असते, ती आपुलकी असते. हे मी माझं क्षेत्र आहे हे त्याला वाटत असते, म्हणून तो तळमळ करत असतो. म्हणून मी या क्षेत्रामध्ये उमेदवारी दाखल करत आहे. सर नेमका हा 20% 40% हा जो मुद्दा आहे नेमका काय आहे, हा आमच्या सर्वसामान्य किंवा आता नव्याने जॉईन झालेले जितके मतदार असतील यांना नेमका जर तो लक्षात आला नसेल तर तुम्ही तो समजावून सांगू शकता का की नेमकं 20% 40% 60% नेमके काय ही टक्केवारी आहे? हे बघा, हे 20% 40% 60% याच्या अगोदरचा पार्ट असा आहे की कायम विनाअनुदानित तत्वावर अपॉइंटमेंट झाल्या आणि कायम विनाअनुदानित अपॉइंट झाल्यानंतर त्या शिक्षकांना वाटलं आता अनुदानित शाळा होईल, म्हणजे कायम शब्द निघाला. मग टप्पा अनुदान आलं. मग टप्पा अनुदानमध्ये 20% 40% हा तो नवीन शासनाने असं परिपत्रक काढलं की बा 20% देऊ बा आम्ही. तर मग असे 20% 40% 60% असे कागदावरच वाढले. पण खात्यात मात्र याच्या पगार जो येतो तो नंतर जेव्हा निर्णय त्याच्यावर झाला, जसं म्हणजे कागदावर वाढले बा, आता जेव्हापासून अनुदान देण्याचं ठरलं शासनाचं, त्यांनी काय ठरवलं की आता 20% देऊ, मग 40% देऊ, मग असे वाढवू बा. पण हे वाढताना जे कागदावर वाढले ते दिलेच नाही. मग ते सरसकट त्यांना 20% आणलं. पण ठीक आहे बा, काही नाही दिलं त्यापेक्षा 20% दिलं, त्यावर सगळ्या शिक्षकांनी समाधान मानलं. आता ठीक आहे बा, तुम्ही आम्हाला 20% दिलं, आम्ही आभारी आहोत. मग पुढे सुद्धा त्या 20%चं 40% 60% हे चाललं. परंतु ते पुढचे टप्पे तर मिळालेच नाही. पुन्हा आत्ता शासनाचा निर्णय जो होणार आहे अजूनही झाला नाही. म्हणजे आमचा शिक्षकाचा तर प्रश्न असा आहे की त्या ज्यांना पगार नाही त्यांना तर जोपर्यंत खात्यात पैसे येत नाही तोपर्यंत विश्वासच नाही. तर त्यामुळे तो निर्णय अजूनही अडकलेला आहे. तर तो निर्णय जेव्हा होईल, जेव्हा खात्यात पैसे येईल तेव्हाच वाढेल. तर तेव्हा सुद्धा काही लोकांनी असंही सांगितलं की आम्ही 60% देऊ. पण ते 60% देऊ म्हटल्यानं होत नसते. त्या 60% साठी 60 चक्रात इथे मारून 60 लोकांना भेटावं लागते. आणि आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाचे, कोणत्याही पक्षाचा व्यक्ती असो त्याशी संबंध जोडायची, आपुलकी निर्माण करायची आणि त्यांच्याकडून करून घ्यायचं. ही भूमिका जर केली ना तर ते होत येतात. म्हणून ते हे काही झालं नाही 6 वर्षात. तर मग शेवटी मग चला बा आता 40% देऊ असं ठरलेलं आहे. पण ते आता खात्यात आल्याशिवाय ते खरं नाही. पण सर तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या विद्यमान आमदारांवरती सर आरोप करत आहात की ह्या 6 वर्षात कुठलाही मुद्दा सुटलेला नाहीये शिक्षकांचा. पण तुम्ही त्याच्यात तुमच्याकडे कुठल्याही पक्षाचं तिकीट नाहीये, तर ही अपक्ष उमेदवारी इतक्या आत्मविश्वासाने तुम्ही कशी काय लढवू शकता? हे बघा, हा आमदारांवर आरोप नाही. आणि काही कोणांना असा भ्रम असेल की बा इंगेज सर उभे आहे या आमदारांना पाडण्यासाठी, तर तसं नाही आहे. ही वैचारिक लढाई आहे. ही काय एखाद्या आमदारा पाडायचा ना आम्हाला उभं राहायचा, मी यांना पाडण्यासाठी फक्त उभा आहे असं काही नाही आहे. ही वैचारिक लढाई आहे. जेव्हा विचार शिक्षकांना माझे पटतील तर ते मलाच मतदान करतील. माझे विचार जर त्यांना पटले नाही तर मला मतदान करणारच नाही. आणि यामध्ये पसंती क्रम असतो, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. त्यामुळे शिक्षकांना ऑप्शन्स आहे की बा आपल्या जवळचा पहिला पसंतीचा कोण आहे, की एखाद्या मोठ्या गाडीत आला म्हणजे आपण तो आपल्या जवळचा नसतो. सामान्य शिक्षकासाठी सामान्य शिक्षकासोबत बसणारा माणूस जो असतो तो आपल्या जिव्हाळ्याचा असतो, जवळचा असतो. त्याच्या सुखदुःखात त्याचा काही प्रॉब्लेम असला तो शिक्षकाला लगेच विचारतो. एखाद्या केबिनमध्ये बसलेल्या व्यक्तीला तो कधी विचारू शकत नाही. त्याच्यामुळे सामान्य शिक्षक असला
तरच समस्या सुटणार आहे हे सगळ्यांना कळून चुकलेलं आहे आता. आणि आमदारांविषयी जे म्हटलं तुम्ही की आरोप आमदारांविषयी नाही आहे, एकंदरीत भूमिकेविषयी जे काही या गेल्या कालखंडात झालं की बा सुरुवातीला काय झालं की मी तर तुम्हाला स्पष्टपणे सांगतो 2014चे बरेच मुद्दे 2020च्या निवडणुकीमध्ये आहे. पण सर त्यात हाही मुद्दा मला अजून ऍड करावा असं वाटतं, म्हणजे आमच्या दर्शकांना कदाचित माहित नसेल की विद्यमान आमदाराचे तुम्ही स्वतः सुद्धा एक कार्यकर्ते होतात आणि आता तुम्ही स्वतःच निवडणुकीला उभे राहतात. नेमकं अशी कुठली वैचारिक लढाई तुमच्या दोघांच्या मध्ये झालेली आहे किंवा असा कुठला विषय आहे की जिथे तुम्ही त्यांच्यापासून नंतर दुरावलात? त्यांच्यापासून दुरावलो म्हणजे माझं काम मी थोडा जास्त फास्ट, मला कोणतंही काम असं गतिशीलता मला आवडते. मी तुम्ही बघितलं असेल की कोरोना काळात मी काय केलं, अवेअरनेस वाढवलं कोरोनाबद्दलचं. त्याच्यानंतर मी स्वतः ब्रश घेऊन ऑइल पेंट घेऊन मी माझे वर्ग खोली आणि शिक्षक जे कक्ष आहे माझं त्या शिक्षक कक्षाला मी स्वतः रंग मारला. मला काहीतरी कृतिशीलता खूप आवडते म्हणून मी शिक्षकांना सगळे शिक्षकांसाठी जी शिक्षकवृत्ती खूप खराब झाली होती, नेहमी विद्यार्थी येत राहतात, पालक येत राहतात, सगळे येत राहतात, तर थोडी आम्ही सगळे शाळा रंगवल्यानंतर शिक्षक कक्ष आम्ही रंगवत नव्हतो कारण पहिले विद्यार्थ्यांची सुविधा आधी म्हणून विद्यार्थ्यांना आम्ही डेस्क बेंच ते व्यवस्था फॅन हे सगळं तिथे आधी करतो, नंतर टीचर रूममध्ये करतो. तर टीचर रूम बरीच वर्षापासून थोडी झाली तर त्याचं रंगकाम मी स्वतः ब्रश घेऊन केलं. त्याच्यानंतर तिथे पडदे लावले. त्याच्यानंतर माझे जे सहकारी शिक्षक आहेत त्यांनी स्वतः ब्रश घेतला, त्यांनी सुद्धा त्याला खिडक्यांना दारांना रंग लावला. म्हणजे आपण जर काही चांगलं केलं तर लोक आपल्यासोबत येतात. त्याची सर आम्हाला हे सुद्धा कळलेलं आहे की ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही फारसे लोक जे टेक्नॉलॉजी फ्रेंडली नाही आहेत त्यांना तुम्ही ऑनलाईन कशा पद्धतीने व्हिडिओ बनवायचे, कसं शिकवायचं हे सुद्धा तुम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे. मी शिक्षकांना ऑनलाईन कसा पाठ घ्यायचा, त्याच्यानंतर ऑनलाईन व्हिडिओज कसे बनवायचे, ऑनलाईन व्हिडिओज बनवायचं असं जेव्हा मी शिक्षकांना सांगितलं तेव्हा ते काय म्हणायचे, अरे बापरे ते खूप कठीण असते. ते ॲप काढल्यानंतर ते काय करायचं, कुठून कट करायचं, कोणता आवाज म्यूट करायचा, कुठे बॅकग्राऊंड द्यायचं, कुठे त्यांना आता आपण पाठ शिकवून राहिलो, एखादा पाठ्यमुद्दा शिकवून राहिलो, त्या पाठ्यमुद्द्याच्या आधारावर एखादं पाठाचं चित्र जर त्याच्यासोबत दिसलं किंवा आकृती दिसली जी आपण एक्सप्लेन करत आहे तर ही कशी दाखवायची ही टेक्निकल नॉलेज शिक्षकांना बऱ्याचदा नव्हतं. म्हणून मग मी काय केलं, प्रशिक्षण वर्ग आयोजित केला की शिक्षकांनाच टेक्निकल आलं पाहिजे. मग आता त्याची उपलब्धी एवढी आहे की आज माझ्या शाळेतलेच कमीत कमी 100च्या वर व्हिडिओज त्या पाठ्यपुस्तकाचे या ऑनलाईन यूट्यूबवर आहेत. त्यांना पुष्कळ विवर आहेत, म्हणजे त्यांच्याजवळचं नॉलेज पुष्कळ होतं, पण टेक्निकल नॉलेज दिल्यामुळे काय झालं, त्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो टेक्निकली वास झाला आणि त्यामुळे सर्व शिक्षकांना त्याबाबत म्हणजे त्यांचं पण अभिनंदन की त्यांनी मला सहकार्य केलं. मी बऱ्याच लोकांना ते प्रशिक्षण दिलं. नक्की सर. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोरोनाच्या काळात कोविड योद्धा म्हणून कुठेतरी ड्युटी सुद्धा केलेली आहे नाक्यांवरती वगैरे, तर त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. तेव्हा तर मी आवाहन केलं होतं की जितके शिक्षक उमेदवार उभे राहतात त्यांनी कोविडसाठी रात्री 12 ते सकाळी 8 ड्युटी करून दाखवावी. मी फेसबुकवर टाकलं सुद्धा होतं. तुम्हाला शिक्षकाची मतं पाहिजे मग शिक्षकासारखं वागा ना. जे शिक्षकांचं आयुष्य आहे ते शिक्षकी आयुष्य जगा. पहिले शिक्षक काय करतो, शिक्षक एक म्हणजे सामान्य शिक्षक त्या कोविडच्या तिथे हॉस्पिटलमध्ये काम करतो, त्याच्यानंतर गावाच्या बाहेर जे बॅरिकेड्स लागतात तिथं काम करतो, रात्रभर बसावं लागते, हे सगळं करून पाहावं लागते. शिक्षक हा फक्त शिक्षक नाही राहिला, त्याच्याकडे शालाबाह्य कामं एवढे आहेत की त्याची यादी तुम्हाला व्हॉट्सअप फेसबुकवर दिसतेच आजकाल. तर हे सगळ्या भूमिकेतून त्याला जावं लागते. तुम्ही आता जे म्हणा शाळा बाह्य जे काम असतं तुमच्याकडे, मग ते इलेक्शनची ड्युटी असू दे, जनगणनेचे काम असू देत किंवा आता कोविडच्या काळामध्ये ज्या तुम्हाला एक्स्ट्रा ड्युटी कराव्या लागल्या, हे सगळं करूनही तुम्ही उमेदवारी आपण लढवायची आणि त्यात आणखी भर टाकायची आपल्या कामामध्ये, तर ह्याचा कुठेतरी मानसिक थकवा तुम्हाला जाणवतो का? नाही, माझं कसं आहे, मी म्हणजे 24 तास ॲक्टिव्ह असतो. मला रात्री समजा झोपेतून उठलं तर माझ्या डोक्यात काय वेगळं, काय विशेष, काय महत्त्वपूर्ण, काय म्हणजे आपण जेव्हा या क्षेत्रात उतरतो तेव्हा आपण या क्षेत्रावर विशेष काय देणार आहे हे जोपर्यंत आपण ठरवत नाही तोपर्यंत तुम्हाला लोक एक्सेप्ट नाही करत. आणि शिक्षक जो आहे, शिक्षकाला वेगवेगळे अनुभव आपोआप येत राहतात. तो त्याने फक्त वर्क करावं ठरवलं तर तो पुष्कळ काय करू शकतो, कारण देश घडवण्याचं काम शिक्षकच करतो. बिलकुल.
पण सर इथे आता शिक्षकांचंच भवितव्य धोक्यात आहे. म्हणजे अनुदानाचा मुद्दा असेल किंवा जुन्या पेन्शनचा मुद्दा आहे. आता तुम्ही जे सांगितलं की ज्या प्रकारे ग्रँट आणि नॉन ग्रँटेड स्कूल आहेत, ह्या शिक्षकांचे तर खूप जास्त आणखी दयनीय अवस्था आहे. म्हणजे शेतात स्वतः कामाला जातात, मजुरीला जातात. तर ह्या सगळ्यांसाठी तुम्ही काय असं प्लॅन केलेलं आहे की जर तुम्ही आमदार झालात तर काय विशेष तुमच्याकडनं ह्यांना मिळणार आहे? विशेष म्हणजे प्रामाणिक प्रयत्न हे मिळणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी निव्वळ आश्वासन नाही तर कृतीयुक्त काहीतरी करणार हे 100%. आणि त्यांच्या सोबतच राहून पारदर्शकरित्या प्रत्येक गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवेल की हे भूमिका इथपर्यंत आलेली आहे. कारण माझा या क्षेत्रात उतरण्याचा असा काही स्वार्थ नाही आहे की मी आता मला काही आमदारकी मिळवायची आहे. मी शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकाचं अस्तित्व टिकवण्याचं काम करू राहिलो. कारण शिक्षक आता आम्ही समजा आम्हाला वेतन आहे, बऱ्याच शिक्षकांना वेतन आहे, हे वेतन असलेले शिक्षक आता हळूहळू रिटायर होऊन राहिले. मग आता जे 20%, 40%, 60% ते कागदावरच, खात्यात नाही. म्हणजे भविष्यात शिक्षक उमेदवार उभाच राहू शकणार नाही अशी भूमिका ह्या पूर्ण वातावरणात क्रिएट झालेली आहे. मग शिक्षक उभा कसा राहील? त्यात जो पैसा नाही, आर्थिक स्थिती नाही. आणि मग हा क्षेत्र हे शिक्षण क्षेत्र शिक्षक सोडून दुसऱ्यांच्या हातातच पुढे राहील. म्हणून शिक्षकांचं अस्तित्व टिकवण्यासाठी मी या शिक्षण क्षेत्रात उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. नक्की सर, पण तुमची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे. म्हणजे साध्या सरपंचाच्या निवडणुकीत तुमच्या परिवारात आजपर्यंत कोणी लढलेलं नाहीये. हे सगळं असताना सुद्धा, आणि जसं तुम्ही म्हटलं की शिक्षकाकडे पैसाही तेवढा नसतो की इलेक्शनला उभं राहायचं आणि लढवायचं, तुम्ही सुद्धा ह्याच सगळ्या अडचणींमधनं ह्या उमेदवारीला उभे राहिलेले आहेत. आपल्याकडे पैसा नाही आहे, आपण लोकांना पैसा वाटू शकत नाही किंवा आपण मतं खरेदी करू शकत नाही. असं सगळं असताना सुद्धा हा आत्मविश्वास तुम्हाला कसा काय आला की आपण निवडणूक लढवली पाहिजे? माझा आत्मविश्वास असा आहे की मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रामध्ये मी फक्त एंट्री करायची बाकी असते. म्हणजे मला त्या क्षेत्रात गेल्यानंतर त्याचा पूर्ण अभ्यास करणे हे माझ्यात आधीपासून मूळ गुण आहे. कारण माझी आई मुख्याध्यापिका होती जिल्हा परिषद शाळेला, आणि शिक्षिका असल्यामुळे मला संगीताचे धडे, म्हणजे कलाविषयक धडे, त्या संस्काराचे धडे, हे सगळं माझ्या मुळात माझ्या घरातच होतं. आणि प्रामाणिकपणा, आईने विषय शिकवला, प्रामाणिकपणे काम करायचं. फक्त राजकारण करायसाठी, राजकारणाचा विषय तुम्ही काढला, तुम्हाला सांगतो माझ्या 7 पिढ्यात कोणी ग्रामपंचायत सुद्धा लढलं नाही. 7 पिढ्यात कोणी ग्रामपंचायत लढलं नाही, वार्ड मेंबर लढलं नाही. आणि माझ्या नात्यातही कोणी जे जवळचं, म्हणजे आमचं घर जे आहे, या घरातल्या नात्यात कोणी असं नाही लढलं. मी पहिला व्यक्ती आहे की जी मी शिक्षक असल्यावरही मी या क्षेत्रामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. कारण भूमिका ज्या फक्त जाहिराती करणे किंवा फक्त काही वाटप करणे किंवा जेवणावळी देणे हे काही शिक्षण क्षेत्रासाठी उपलब्धी नाही. मी उपलब्धीला विशेष महत्त्व देतो की तुम्ही तुमच्या काय उपलब्धी आहे या क्षेत्रासाठी, ज्या पद्धतीने तुम्ही सांगत आहात? जर एखाद्या मतदाराने तुम्हाला मत का द्यावं, तुमची आतापर्यंतची काय उपलब्धी आहे या क्षेत्रासाठी? सर्वात पहिले मला मतदान करण्याचं कारण आहे की सगळ्यात पहिले प्रामाणिकपणा, या क्षेत्राबद्दलचं माझी निष्ठा आणि आपुलकी, आणि त्याचबरोबर मी या क्षेत्रात शिक्षक आहे. म्हणजे मी मूळ या क्षेत्रातला आहे. मी माध्यमिक शिक्षक म्हणून काम करतो. म्हणजे माझं हे क्षेत्र आहे. म्हणजे माझ्या क्षेत्राचा अभ्यास मला बाहेरून करायची गरज नाही. समजा मला उद्या पदवीधरचं निवडणूक लढवायची आहे किंवा यासाठी मी बाहेर किंवा बार असोसिएशनचा अभ्यास करायचा, हे बाहेरून अभ्यास करणं गोष्ट वेगळी आहे. मी मूळच त्या क्षेत्रातला असल्यामुळे माझा अभ्यास त्या क्षेत्राचा पूर्ण असतो. मी माझं सल्लागार समितीच्या माध्यमातून जे ग्रुप्स आहेत त्याच्यावर मी टाकतो की नाही, तर ते सगळं कायदेशीर बाब स्पष्टपणे सामान्य शिक्षकांना समजली पाहिजे, ही भूमिका त्यांच्यापर्यंत जावी, यासाठीच फक्त ग्रुप आहे माझी. आणि मी हे करत असताना मला असं वाटलं की नाही, आता आपल्याला उतरावं लागते रिंगणात. आणि पार्श्वभूमी कसं आहे की राजकारणाची पार्श्वभूमी, की तुम्ही उभं राहा, मग नातेवाईक फिरून राहिले. माझ्या नात्यातले लोक, मी नात्यातल्या लोकांना म्हटलं की तुम्हाला माझी भूमिका जर वाटली तरच फिरायचं, लोकांना फोन करायचे. भूमिका महत्वाची आहे. निवडणूक नात्या गोत्या, हा माझा नातेवाईक, तो माझा नातेवाईक, यावर न लढता वैचारिक पार्श्वभूमी, त्यानंतर त्याचा अभ्यास, शिक्षण क्षेत्रात काम, त्याच्यानंतर त्याचा त्या शिक्षण क्षेत्राशी असलेला लगाव किती आहे, हे सगळ्यांचा अभ्यास करून पसंतीक्रम ठरवायचा आहे. अरे पसंतीक्रमाचं महत्त्व मी प्रेक्षकांना जरूर सांगेन की पसंतीक्रम निश्चित द्यायचा. आपल्या पसंतीचा व्यक्ती जर मागे पडला तर आपली दुसरी पसंत सुद्धा आपल्या डोळ्यासमोर असलीच पाहिजे. काही लोक सांगतात की दुसरं द्यायचंच नाही, तर तसं न करता दुसऱ्या पसंतीचं मत, आपला हा व्यक्ती जर सभागृहात नाही गेला
तर मग हा तरी गेला पाहिजे, तो तरी गेला पाहिजे, असे क्रमांक आहे. त्याच्यामुळे या क्रमांकाचं महत्त्व खूप आहे. या क्रमांकाचं महत्त्व समजा आणि कोणत्या त्या पसंती क्रमांकानुसार मतं टाका. आणि सर आमचा प्रश्न अजूनही तसाच राहिला की तुमची शिक्षण क्षेत्राची उपलब्धी काय, असं काय तुम्ही आतापर्यंत केलेलं आहे की ज्याच्यामुळे मतदारांनी तुम्हाला मतं द्यावी? मी शिक्षण क्षेत्रासाठी विशेष उपलब्धी म्हणजे मी घेतलेला कला महोत्सव. अमरावती विभागीय माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षकांचा कला महोत्सव. बघा, मी महाविद्यालयीन शिक्षक नाही, मी कला शिक्षक नाही, पण मी जरी तो शिक्षक नसलो तरी सुद्धा मी ते करू शकतो. कारण मला संघटना नाही, मी संघटन नाही केलं, कला शिक्षकाची संघटना केली नाही आणि मला ती करायची पण नाही. कारण जे करणारे ते सक्षम आहेत, त्या भूमिका त्यांच्या मांडतात, बरोबर त्यांचं काम सुरू आहे. मग काय वेगळं केलं पाहिजे? मग सगळ्याच संघटनेचे लोक कला म्हणून एक दिवस कलाकार म्हणून जगले पाहिजे, कला साधक म्हणून जगले पाहिजे. हे विशेष भूमिका शिक्षण क्षेत्रामध्ये मी स्वतः आणली आणि हे माझी विशेष उपलब्धी आहे. आणि या विशेष उपलब्धीमध्ये बघा, उर्दू शिक्षकांचा मुशायरा असतो, मराठी शिक्षकाचं कवी संमेलन असते, त्याचबरोबर वाद्यसंगीत, त्याच्यानंतर स्वरवाद्य, तालवाद्य, सेमी क्लासिकल, क्लासिकल, या सर्व कलाच्या जे परिक्षेत्र आहे की या कलेमध्ये काय काय असतं, त्याच्याचबरोबर स्केचेस, 200 स्केचेस शिक्षकांनी त्या ठिकाणी काढले. आणि त्याचबरोबर रांगोळी महोत्सव, चित्र महोत्सव, ह्या सगळ्या कलांचा महोत्सव, हा कला महोत्सवची संकल्पना सगळ्यात पहिले मी रूढ केली की या क्षेत्रामध्ये काय विशेष केलं पाहिजे, तर हे मी विशेष केलं आहे असं मला वाटतं. पण सर मग आता हे कला महोत्सव मागच्या वर्षी घेण्यात आला, याही वर्षी तो मला वाटतं कदाचित ऑनलाईन असू शकतो, म्हणजे आता ह्या आचारसंहितेत तुम्हाला जर नियमात बसत असेल तर ऑनलाईन होईल. पण मग आमदार झाल्यानंतर असं नको व्हायला की आता आमदार झाले आता पुढच्या वर्षी कला महोत्सव होणार नाही किंवा आता आमदार साहेब बिझी आहेत, तर असं होऊ शकतं का? नाही. कला क्षेत्र असं आहे, या कला क्षेत्रात काम करणारा माणूस, आम्ही लहानपणापासून जितके कला क्षेत्रातले शिक्षक आहे, प्राध्यापक आहे, आम्हाला कोणाच्या जाती माहीत नाही, पोट जाती माहीत नाही, धर्म काहीच नसतो माहीत. आम्ही फक्त कलाकार म्हणून एकमेकांसोबत राहतो. जेव्हा आम्ही कलाकार म्हणून राहतो तेव्हा आम्हाला हे कोणते आवरण नसते. आणि तुम्ही आमदार झाल्यावर जर मला हा कला महोत्सव अजून भव्य दिव्य करू शकतो, मी शासनाचा कला महोत्सव होऊ शकतो. हे सगळ्या पुढच्या ज्या भूमिका आहे ह्या आधीच आपल्याकडे आहे. आणि कलाकार हा कधी थांबत नाही, त्याला कला क्षेत्राचे, मी विषय शिक्षक जरी असलो तरी मी माझं संगीत बंद नाही केलं. मी संगीताशी माझा तेवढा लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बरेच व्हिडिओ माझे आले, खूप व्हायरल झाले, खूप लोकांनी त्याला लाईक्स दिले. आणि कला महोत्सवाची विशेष उपलब्धी तुम्हाला सांगतो की एक व्हिडिओ असा आहे की ज्याला 90,000 व्ह्यूवर आहेत. मी कला क्षेत्रात काम करत असताना मला असं कधी दिसलं नाही की एखादी कलाकृती सादर केली आणि त्याला 25,000 व्ह्यूवर आहेत, 30,000 व्ह्यूवर आहेत. तर हे आणि कशाचं बॅकग्राऊंड काहीच नाही, कला महोत्सव शिक्षकांचा, याच बॅनर खाली तो एक व्हिडिओ 85,000पेक्षा वर चालला, आता वाढत चालला. तर तो इतका मोठा पुढे गेला. तर हे नेहमी सुरूच राहणार आहे. आणि कला महोत्सव जो आहे याही वर्षी आमचं तयार झालं होतं ऑनलाईन पद्धतीने घ्यायचं. परंतु आता आम्ही जसं आचारसंहिता अचानकच लागली आणि अचानक अधिसूचना जारी झाली, त्याबरोबर मग आम्हाला नामांकन अर्ज घ्यावा लागला. मागच्या कला महोत्सवाच्या वेळेला माझा विचार नव्हता निवडणूक लढवायचा, कारण आपल्याला निवडणूक लढवण्यासाठी आपण फक्त उभं राहायचं असं नसते ठरवत, आपण कामं करत राहायचे. लोक आपल्या कामाचं ऑब्झर्वेशन करत असतात, पसंतीक्रम ठरवतात आणि त्याच्यानंतर ते मताच्या डब्यातच ते ओरिजिनल तुम्ही काय केलं ते दिसते. तर लोकांना भूमिका जर आवडली तर निश्चित ते मला पसंतीक्रम टाकतीलच. पण सर ह्याच्यासोबत जसं तुम्ही मगाशी म्हणाले की जोपर्यंत खात्यात पैसा येत नाही तोपर्यंत कुठल्याही उमेदवारावर कुठलाही मतदार विश्वास ठेवूच शकत नाही. अशा परिस्थितीत जर काही शिक्षकांनी किंवा काही संघटनांनी यावर्षी ठरवलं होतं की आम्ही नोटाचं बटन दाबणार किंवा आमचा निवडणुकीवर आमचा बहिष्कार असणार आहे, तर अशा सर्व मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल? ज्या शिक्षकांना वेतन नाही आहे त्या शिक्षकांनी मतदानावर बहिष्कार टाकू नये. कारण तुम्हाला जो नको आहे तो तुमच्याचमुळे निवडून येऊ शकतो. तुम्ही नाकारून काय केलं, तुमचे मतं त्याच्या विरोधात पडायच्या ऐवजी तुम्ही घरी बसले. तुमची लढाई तुम्ही थांबवली ना, लढाई थांबवायची नसते. तुमचं मत ते कोणाच्या तरी
खात्यात गेलं पाहिजे. तुमच्या पसंती क्रमांक आहे ना आपल्याजवळ, त्यात कुठेतरी पसंती क्रमांकावर जर वाटलं की हा व्यक्ती आहे आपल्यासाठी काय करू शकतो, त्याच्या खात्यामध्ये आपलं मत गेलं पाहिजे. तेव्हाच धडा शिकवला जाईल. नाही तर मग काय वाट पाहणं, 15 वर्ष पाहिली अजून 15 वर्ष वाट, हे असं होते. म्हणून जागरूक राहून मतदान करा. सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. नक्की सर पण आता तुमच्या जे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा एक थोडासा ट्विस्ट असा असतो की तुमच्या याच्यामध्ये 5 जिल्हे, त्यातही 56 गावं आणि इतक्या सगळ्या ठिकाणांपर्यंत पोहोचणं, आणि त्यासोबत तुमच्यासोबत आणखी बरेचसे उमेदवार या निवडणुकीला उभे असतील, तर तुमच्याकडनं अशी काय वेगळी अपेक्षा ते करू शकतात जेणेकरून त्यांनी तुम्हालाच मतदान करावं? वेगळी अपेक्षा म्हटलं तर शिक्षकांना अपेक्षा त्याच आहेत. नवीन अपेक्षा निर्माणच नाही झाल्या त्यांच्या, त्याच पूर्ण नाही झाल्या. म्हणजे जे मुद्दे आहेत हे चालले, म्हणजे खूप आधीपासून तेच प्रश्नावली आहे. म्हणजे गेल्या 2014ची निवडणूक जर तुम्ही पाहिली तर त्यातले मुद्दे आणि 2020च्या निवडणुकीचे मुद्दे जवळपास सारखेच आहेत. म्हणजे काहीच न झाल्यामुळे त्यांना माझ्याकडून अपेक्षा हेच आहे आणि मी ते पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल, हे मी त्यांना आश्वासन देतो. नक्की सर तुम्ही एवढं छान मार्गदर्शन केलं आणि तुमच्या एवढं सगळं आम्हाला वेळ दिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या संपूर्ण वाटचालीसाठी आणि निवडणुकीसाठी आमच्या संपूर्ण टीमकडनं तुम्हाला भरभरून शुभेच्छा. धन्यवाद. आणि हे होते शरदचंद्र हिंगे. जसं राज्य शैक्षणिक सल्लागार समितीमध्ये सुद्धा ते आहे, तर त्यासोबतच एक विशेष म्हणजे की ते स्वतः एक शिक्षक आहेत आणि म्हणून शिक्षक मतदारसंघाची ही निवडणूक लढवण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. त्यासोबतच कला महोत्सवचे स्वतः ते आयोजक आहेत. तेव्हा अशाच खास व्यक्तिमत्वांना तुमच्या भेटीला घेऊन येणार आहे DDC मराठी. तेव्हा बघत राहा DDC मराठी.